नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीपासून सुंदर असा ड्रेस. तर इथे 4 मीटर मी अस्तर घेतलेला आहे आणि आता इथे बॉडी पार्ट तयार करून घेऊयात. तर छातीचं माप आहे 40 इंच प्लस 2 इंच ॲड करून मी डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि 12 इंच घेऊन कट करून घेते. आता एक्स्ट्राचा कपडा बाजूला ठेवून आता आपण ह्याच्यावर मापे टाकून घेऊयात. तर इथे गळा 2.5 इंच घेतलेला आहे, शोल्डर 3 इंच घेतलेला आहे, आणि मुंडा खोली 6.5 इंच घेतलेली आहे. आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. तर इथे 1 इंच आणि 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आकार देऊन घेऊयात. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 5 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी गोल गळा केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर डिझाईनचा गळा सुद्धा करू शकता. तर इथे आपण आता कट करून घेऊयात. सेंटरला फोल्ड केलेला भाग आहे तो आपण कट करून घेऊयात. म्हणजे दोन्ही पार्ट वेगवेगळे होतील, समोरचा आणि मागचा. आता इथे समोरचा मुंडा आपण कट करून घेऊयात. आता गळ्याची कटिंग करून घेऊया. बघा, आपला आता बॉडी पार्ट तयार झालेला आहे आणि इथे नाव टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला समोरचा आणि मागचा भाग लक्षात येईल. आता आपण हे साडीच्या कपड्यावर टाकून घेऊयात. इथे साडीचा पदर आहे त्यावर मी बॉडी पार्ट टाकून घेतलेला आहे आणि आता कट करून घेतेय. कॉन्ट्रास्ट पदर होता आणि पदरावर सुंदर अशी डिझाईन होती, त्यामुळे बॉडी पदरावरच काढलेली आहे. बघा, बॉडी पार्ट कट करून झालेला आहे आणि एक्स्ट्रा जे बॉर्डर आहे ती कट करून घेतलेली आहे. तर आता ह्याच्यामधून आपल्याला 3 मीटर कपडा बाजूला काढायचा आहे. तर तुम्हाला घेर जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 4 मीटर सुद्धा काढू शकता. इथे मी 3 मीटर कपडा घेरसाठी घेतलेला आहे. आणि इथे वरच्या साईडने जी बॉर्डर आहे ती मी कट करून घेतेय आणि ती पुढे आपल्याला खालच्या साईडने जॉईंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ब्रॉड बॉर्डर तयार होईल आणि ड्रेसला छान लुक येईल. तर इथे बॉडी पार्टचा आपण 15 इंच घेतलेला आहे, ते 15 इंच वर सोडलेला आहे आणि पूर्ण उंची 45 इंच आहे. आणि इथे एक्स्ट्रा 1 इंच शिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे आणि आता कट करून घेतलेला आहे. तर इथे बाहीचं माप टाकून घेऊयात. तर बाही रुंदी
9 इंच आणि बाही उंची 16 इंच घेतलेली आहे आणि खाली 3 इंचावर मार्किंग करून आकार टाकून घेतलेला आहे. इथे व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाही. बघा आपली बाही कट करून झालेली आहे. इथे आता पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर आता बॉडी पार्ट आपण शिवायला घेऊयात. इथे सर्वप्रथम आपण गळा शिवून घेऊयात. गळा शिवताना साडीचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे मी टाच पिन लावून घेतेय, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आणि कपडाही सरकणार नाही. इथे जसा आकार आहे तशीच एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आपली शिलाई मारून तयार झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो मधला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इथे थोडासा राऊंड मध्ये आकार टाकून घेत आहे. आता टाच पिन काढून घ्यायच्या आहेत आणि अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही आणि गळ्याला वरून शिलाई दिसणार नाही. अगदी हळूवारपणे एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. बघा आपली टीप मारून झालेली आहे आणि सुंदर असा गळाही तयार झालेला आहे. आता साईडने शिलाई मारून घेऊन आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. शिलाई मारताना कपड्याला मध्ये कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित करत कपडा शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोपा आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बघा पूर्ण शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचाच कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप टाकून घेत असतो आणि जो आपला मेन कपडा आहे तो थोडा एक्स्ट्राचाच ठेवलेला असतो, तो आता कट करून घ्यायचा आहे. बघा आपल्याला याच पद्धतीने आपल्याला मागचाही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे मी एकच पार्ट दाखवलेला आहे कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे. आता इथे आपण बाही जोडून घेऊयात. जॉईंट केलेली बाही होती ती कट करून घेतलेली आहे आणि आता बाहीचा कपडा सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे. अस्तर ठेवून पाव इंचाची मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे.
शिलाई मारून झाल्यावर अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या साईडने दाबटीप दिल्याने शिलाई वर दिसत नाही आणि अस्तरचा कपडाही बाहेर येत नाही. त्यामुळे बाहीला फिनिशिंग छान येते. आता साईडने शिलाई मारून अस्तर फिट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण ती कट केलेली बॉर्डर होती ती आता आपण इथे जॉईंट करून घेत आहोत. घेरच्या खालच्या साईडने आपल्याला ही बॉर्डर जॉईंट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, टीप मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राची जी बॉर्डर आहे ती कट करून घ्यायची आणि इथे एकसारख्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे 3 इंचाच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी जास्त प्लेट टाकू शकता. सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे प्लेट ऐवजी तुम्ही इलास्टिकही यूज करू शकता. इथे आपण अस्तर जोडलेला नाही, नुसता साडीचाच कपडा आहे. आता अस्तर आपल्याला नंतर जोडून घ्यायचं आहे. इथे पूर्ण प्लेट टाकून झालेले आहेत आणि एकदा आपला बॉडी पार्ट घ्यायचा आहे आणि त्याची साईज व्यवस्थित आली का बघायची. लहान मोठी होत असेल तर आपल्याला चुन्या कमी जास्त करता येतात. तर इथे माप बरोबर बसलेला आहे. तर आता आपण ह्याला बॉडी पार्ट जॉईंट करून घेऊयात. तर इथे बॉडी पार्ट आहे त्याला 1 इंचाची प्लेट टाकून घ्यायची आहे आणि वर 4 किंवा 4.5 इंच घ्यायचा आहे. प्लेट मारताना कपड्याला झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, दोन्ही प्लेट टाकून झालेले आहेत आणि हे आता आपण जॉईंट करून घेऊयात. जॉईंट करून घेताना आपण प्लेट मारलेल्या आहेत त्या शिलाईमध्ये येणार नाही त्याची काळजी घ्यायची.
आणि आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर अस्तरलाही आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. इथे एकच पार्ट मी तयार करून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये फक्त एकाच पार्टाची स्टिचिंग दाखवलेली आहे. आणि आता आपल्याला हे अस्तर बॉडी पार्टच्या साइडने जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती आतून जाईल. अस्तर जोडताना घेरच्या बाजूने नाही ठेवायचे, ते बॉडी पार्टच्या साइडने ठेवून घ्यायचं आहे. आणि शिलाई मारताना सर्व प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. कुठे समजलं नसतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बघा, आपली टीप मारून झालेली आहे. बघा, आपली शिलाई ही मधल्या साइडने गेलेली आहे. कुठेही शिलाई दिसत नाही आणि दोरेही निघत नाहीत. त्यामुळे अस्तर जोडताना अस्तर बॉडी पार्टच्या साइडने जोडून घ्यायचं आहे. बघा, आपला एक पार्ट शिवून तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. आता दोन्ही पार्टचे आपण शोल्डर जोडून घेऊयात. दोन्ही साइडचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. बघा, शोल्डर जोडून झाल्यावर आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना बाहीला सेंटरला कट मारून घ्यायचा आहे.
सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि जो बाहीचा जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. आता पाठीमागच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना लक्षात ठेवायचा आहे, जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने ठेवायचा आहे. बघा, जुन्या साडीपासून आपल्याला सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. आता आपण ड्रेसची फिटिंग करून घेऊयात. दोन्ही साईडने बाह्या जोडून झालेल्या आहेत. इथे आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली होती. सॉरी, 2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली होती. त्यानुसार आपल्याला फिटिंग मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना चारही भाग व्यवस्थित धरून शिलाई मारायची आहे, जेणेकरून कपड्याला मध्ये कुठेही झोळ येणार नाही.
बघा, सुंदर असा आपला ड्रेस शिवून तयार झालेला आहे. धन्यवाद.